हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. हल्ली काय झालं हो, आपलं लाईफ म्हणजे खूप असं बिझी झालेलं आहे. कोणाला वेळ नाही कोणाशी बोलायला. आणि ह्या धावपळीचे युगात का नाही लोकांना डिप्रेशनला तोंड द्यावं लागत आहे. आता डिप्रेशन म्हणजे काय? डिप्रेशनचे सिम्पटम्स काय? त्यातनं आपण बाहेर पडायचं काय? ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. आता डिप्रेशन झालं की काय वाटते तुम्हाला? मला कोणाशी बोलायला नको, एकटं राहूया, लोळत पडूया, अशा गोष्टी वाटतात. काही करायला नको, उत्साह नाहीसा होतो, असं घडते. हे कोणालाही घडते. म्हणजे अगदी काही श्रीमंतांनाच होते, गरिबांनाच होते, सक्सेसफुल लोकांनाच होते असं नाहीये. कोणालाही कधी होऊ शकते. आणि हे डिप्रेशन हे इझिली क्युरेबल आहे. आता सायकॅट्रिस्टकडे तुम्ही जाऊ शकता, तज्ज्ञ मंडळी तरी आहेत. पण सुरुवातीला तुम्ही घरात सुद्धा तुम्ही सुद्धा आहेत ना, बाहेर पडू शकता. पण तुम्हाला कळायला पाहिजे का होते हे, कोणाला होते, कशा वेळी होते. पहिला म्हणजे जी माणसं खूप सेन्सिटिव्ह आहेत त्यांना होते. कोणी रागवलं तरी त्यांना सहन होत नाहीये. कोणी काही वेडवाकडं बोललं त्यांना सहन होत नाहीये. खूप दुःखी होतात ते. मग कधी कधी अगदी टोकाचं पाऊल सुद्धा उचलतात. हे झालं सेन्सिटिव्ह लोकांबद्दल. त्यामुळे आपण लहानपणीपासून आपले मुलांना जरा स्ट्रॉंग करायला पाहिजे. आणि हे सेन्सिटिव्ह कशामुळे होते? हल्ली अनेक त्याला कारण आहे. आपल्या न्यूक्लिअर फॅमिलीज. पूर्वी कसं घरात आजी असायची, आजोबा असायचे, काका असायचे, आत्या असायचे. त्यामुळे आपण कधी एकटं पडत नव्हतो. काही प्रॉब्लेम आला तरी कोणाशी बोलत होतो, हे करत होतो. आता तसं नाहीये. आई वडील दोघंही कामाला जातात, मूल एकटं घरात असते. त्यामुळे तर डिप्रेशनचा शिकार होऊ शकतो. कोणाशी तर बोलू शकत नाहीये. मग मोबाईल TV मधनं नको ती माहिती तर घेऊ शकते. आणि त्याच्याशिवाय टीनएज प्रॉब्लेम्स असतात. एक अभ्यासाचं ओझं. मुलांवर आपण नको तेवढ्या कित्येक वेळा ओझं टाकतो. तू डॉक्टर व्हायला पाहिजेस, तू अमुक व्हायला पाहिजे. आणि कोर्टामध्ये वगैरे काही काही घडतंय आपण बघतो. करिअर विषयी पण बरेच मुलांना त्याच्यामुळे डिप्रेशन येते. शिक्षण होते भरपूर, त्याचे मानानं नोकरी मिळत नाही आणि आपल्या आपण काही करायला ते तयार नसतात. आणि एक लव्ह अफेअर टीनएजमध्ये. अशा वेळी आपण मुलांना सांगायला पाहिजे, हे तुमचं वय नाहीये. आधी आपल्या पायावर उभा राहावा, मग तुमचं लग्न हे सगळं होते. आणि प्रत्येकाचे कुंडलीत लग्नाचा योग असतोच. त्यामुळे अशा वेळी आता कधी कधी त्यांना स्वतःला त्या व्यक्तीला कळलं नाही, ते बाकीच्यांना सुद्धा हे शोधून काढायला कळायला पाहिजे. आपला मुलगा किंवा मुलगी एकटं राहायला इच्छा करतो, कोणाशी बोलायला नको, हे नको. अशा वेळी वी शुड अंडरस्टँड देर इज सम प्रॉब्लेम. किंवा काही लोक नुसतं खातच सुटतात. गरजेपेक्षा जास्त खाणं, वेळ जात नाही म्हणून खाणं, हे सुद्धा डिप्रेशनचं एक सिम्पटम असू शकते.
आता हे झाले सगळे सिम्पटम्स. आता ह्यातनं आपण बाहेर कसं पडायचं? पहिलं सेल्फ टॉक, स्वतःशी बोलायचं. हे बरोबर आहे का? माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे? गोल काय आहे? तर अचीव करायला मी काय करतो? माझं कुठे काय चुकते? ते मी काय सुधारायला पाहिजे? असं स्वतःशी बोला. आणि हे कधी बोलायचं? एदर इन द मॉर्निंग ऑर इन द इव्हनिंग. दॅट इज द बेस्ट टाइम. का म्हणजे आपलं मन एकदम शांत असते. एवढ्यासाठी मन अगदी स्वच्छ असते. एदर इन द मॉर्निंग ऑर इन द इव्हनिंग. आणि ह्याच्याशिवाय एक खूप चांगली गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगते. तुम्ही सकाळी 7-7:30 जेव्हा सूर्य बाहेर पडतो, उगवतो तेव्हा जावा, सूर्याकडे तोंड करून बसा आणि विचार करा, हा सूर्य कसं काम करतो? एक दिवस तरी उशीर होतो का त्याला? एक दिवस आला नाही, आजारी पडला, अमुक झालं, बायकोशी भांडण झालं, असं काही होते नाही. तो किती रेग्युलर आहे बघा, तो किती एनर्जेटिक आहे बघा. आणि सकाळचे उन्हात तुम्ही जरा फिरलात का नाही, तुम्हाला पण खूप एनर्जी येते. त्यामुळे सूर्याला तुम्ही माना, सूर्याशी मैत्री करा आणि रेग्युलरली सनलाईटमध्ये, दॅट इज अर्ली इन द मॉर्निंग, 7 ते 9 दरम्यान ते सनलाईटमध्ये जरा फिरत जावा. नंतर फिजिकल एक्सरसाइज अँड मेंटल एक्सरसाइज. फिजिकल एक्सरसाइज आपले सर्वांना माहीत आहे. कोण योगा करेल, कोण पळायला जाईल, कोण स्विमिंग करेल, कोण सायकलिंग करेल. दिस इज फॉर द बॉडी. इन द सेम वे आपले मनाला पण एक्सरसाइज पाहिजे. मनाचं एक्सरसाइज म्हणजे काय? मेडिटेशन असेल, प्रेयर असेल, इवन योगा असेल, किंवा काही लोकांना बघा पझल सोडवायला खूप आवडते. कोडी सोडवणं, असली कोडी सोडवायची, असं सगळं मेंटल एक्सरसाइज पण आपल्याला खूप खूप महत्वाचं आहे. आणि प्रॉपर डाएट, आपल्याला प्रॉपर डाएट हे महत्वाचं आहे. फ्रेश फूड. आणि रिसेंटली माझ्या वाचनात आलं, हे जंक फूड खातात का नाही, ही मुलं जास्त अशी रागानं भरतात, जास्त चंचल बनतात. त्यामुळे घरात बनवलेलं सात्विक अन्न हे चांगलं. भरपूर फळं खावा, भरपूर भाज्या खावा, पाणी भरपूर पीत जावा. हे प्रॉपर डाएट म्हणजे हेच सगळं. ह्याच्याशिवाय खूप महत्वाचं म्हणजे झोप. झोप पण आपल्याला एक गुड मेडिसिन आहे. त्यामुळे व्यवस्थितपणे झोपा. इवन माझा पण एक व्हिडिओ आहे बघा, टिप्स टू गेट गुड स्लीप म्हणून, तर तुम्ही बघू शकता. त्यामुळे शांत झोपा आणि डोक्यात नको ते कुठले विचार घेऊ नका. कित्येक वेळा आपण माणसं काय करतो माहिती का, घडून गेलेल्या गोष्टींबद्दल सुद्धा काळजी करत बसतो. अहो, घडून गेलेलं होऊन गेलं, तर आज आता आपण त्यात काही बदल घडू शकतो का? नाही. इवन फॉर एक्झाम्पल, आपले नियर अँड डिअर वन्सला आपण गमावलं असेल. आता आपले आई वडील, नो डाऊट वाईट वाटते, समजू शकते मी. पण म्हणून मी आज दुःख करत ते दिवस आठवत रडत बसले की
काही फरक पडणार का त्यातनं? नाही. पास्ट हे घडून गेलेलं आहे. त्यामुळे नेव्हर थिंक अबाउट द पास्ट बिकॉज इट इज ए कॅन्सल्ड चेक. त्यामुळे घडून गेलेला ज्या गोष्टी आपल्या हातात नव्हत्या, आपल्या कंट्रोलमध्ये नव्हत्या, त्या गोष्टी घडून गेल्या, त्या एक्सेप्ट करायला आपण शिकायला पाहिजे. हे एवढं आपण फॉलो केलं का नाही, आपण कधीच डिप्रेशनचे शिकार बनणार नाही. अच्छा, हॅव ए गुड